रोपं काढून घेतो आणि चला तिकडे जाऊ आपण टिकाऊ फावडे घेऊन ती लावायच्यात मस्त आहे की असं जरा लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई सॉरी चंद्र लप लाग बाई बोलवीन. नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आदर्श गायकवाड यूट्यूब चॅनलवरती आणि त्यामधला आपला हा व्हिडिओ आहे. तर आज आपण काय करणार आहे, झाडं लावणार आहेत. काल पहिल्यांदा पुण्यात पाऊस पडला आहे, म्हणजे ह्या वर्षीचा पहिला पाऊस झाला आहे काल. आणि काल तारीख होती 21 जून. तर वर्षातला सगळ्यात मोठा दिवस असतो हा आणि त्या दिवशी पाऊस पडला आहे. आणि मी जवळजवळ 1-1.5 महिना झालं म्हणजे तयारी करतो आहे. झाडं लावायची ती मला भरपूर, आंब्याची, जांभळाची, परत पपई, नंतर अजून जास्वंद वगैरे, तुती हे असे लावून ठेवले होते. भरपूर छोटे छोटे तयार करून ठेवली होती रोपं वगैरे ही. तर त्याचं मी आज काय काल पाऊस पडला आहे त्यामुळे ते आता मला लावायचे आज. आणि आज सुट्टी होती त्यामुळे मला जरा सगळे लावून घेऊ. नंतर कसं पाऊस पडला की ते बरोबर त्यांचं चालू होईल ग्रोविंगचं. तर आजचा व्हिडिओ आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की आपण झाडं लावणार आहे. रताळे वगैरे आहे पण ते बघू मी किती दाखवतो आज, किती काम करतो त्यावरती. एवढ्या अंगात ताकद पाहिजे करायला. तर बघू चला, आता तुम्हाला पहिल्यांदा झाडं दाखवतो मी काय काय लावली होती मी. नंतर ते आपल्याला लावायचे एका ठिकाणी, म्हणजे कसं आता पाऊस पडलाय तर ते फुलं वाढतील वगैरे. आणि पेरू पण दाखवतो तुम्हाला किती आले ते. फुल पिकलेत पेरू. झाड तर असं डायरेक्ट गचगच भरले, सारखं कंटिन्यू त्याला पाणी होतं. आणि हा बघा इथं आवळा दिसतोय. तर आवळ्याचं पण एक रोप लावलेलं, ते आम्हाला गावाकडे घेऊन जायचं आहे लावायला आमच्या दारात. तर अजून एक आलं आहे, ते पण एका कुंडीत लावणार, हे काढून लावल्यानंतर किंवा दुसऱ्या एका कुंडीत. तर पहिल्यांदा तुम्हाला झाडं दाखवतो चला आधी. हे बघा हे जास्वंद आहे आणि ह्याच्यामध्ये आय थिंक जांभळं आहेत, मला आठवत नाही आता काय ते, जांभळंच आहेत. तर त्याच्यामध्ये आहे ती लिची आहे. ह्या 1 2 3 4 मध्ये बघा इथं लिची दिसते, ती ही लिची आहे. नंतर हे मुळी शिवून आणले होते हे जास्वंद, पण आईने लावले ते काही फुटलेच नाही अजून. त्याला मला वाटतं कट करून एकदा परत काढून लावा म्हणजे ते फुटतील. नंतर इकडं पण जांभळच आहेत, ती बहाडवली असतं ते. नंतर हे आहे रताळ्याचं वेल आहे, हा पण काढून लावणार मी दुसरीकडं. हे आहे आपलं ड्रॅगन फ्रूट. आता हे पण काढून म्हणजे किंवा ह्याला एका ठिकाणी बांधायचं आहे, ते चांगलं वाढेल म्हणजे. आणि ही आपली तुती बघा 1 2 3 4 5 6 ठिकाणी फुटली आहे, 6 ह्याला. तर त्यात ती पण पाऊस पडला म्हणून लावायची दुसरीकडं. ह्यात पण जांभळं आहेत. ह्यात आय थिंक हे काय म्हणतात त्याला, फणसाचं बी आहे. इथं आवळ्याचं झाड आहे ते, हे बघा हे. आणि पेरू पण दाखवतो. पेरू बघा किती आले आता, दिसत आहेत का? नुसते पेरूच पेरू झाले झाडाला अख्खे. इकडे एक पिकलेलं दिसलं होतं मला, थांबा एक, हा बघा इथं बघा केवढं आहे. हा एक आहे, इथं एक आहे, इथं 2. हे बघा जी पिकलेले आहे ते काढून नाही टाकत मी, कारण की पक्षी वगैरे खातात तेवढंच त्यांना भेटते खायला. ते बघा तिथं बघा किती पिवळा झाला आहे तो. हा असे जे पिकलेले आहेत ते काढून नाही टाकत मी शक्यतो, कारण की कसं पक्ष्यांना वगैरे तेवढंच खायला भेटते. मोर वगैरे येतात ते त्यांना तेवढंच खायला. आणि तिकडं असे आपण पाट्या ठेवतात पाण्याच्या. तिथं एक वरती होती पण त्यामध्ये आता ते काल पाऊस पडला त्यामुळे माती वगैरे येईल, ते पाणी टाकून देतात आपण. शक्यतो आता गरज नाही लागणार त्यांना पाण्याची. बघा इथं एक आहे, कुठे गेला देखील. आंब्याचं कलम करून ठेवलं मी, त्याला आता खालच्या साईडने फुटले पण वरती फुटूनच येते पानं. बघू आता फुटलं तर फुटलं, नाही तर मग परत एकदा ह्याला कट करायचं आणि दुसरं एक कलम आणून लावायचं. नारळ आहेत, नारळ सोलून जे असतं त्याचं वरतं साल जी ठेवलं मी, आपल्याला कोकोपीट करायचं त्याचं. नंतर इथं एक हे अननस आहे, त्याला खत ओतले मागशी. मला वाटतं ते सडले खालून, ते वाढतच नाही आहे. जवळजवळ वर्ष झालं आता. बघू त्याला अजून 2-3 आणून मी ट्राय करणार आहे लावायचं. आणि इकडे बघा वांगी आहे, नंतर टोमॅटो आहे, मिरची आहे आणि झेंडू पण आहे. झेंडू ते बघा तिकडे असं कडनी झेंडू लावलाय. आणि हा आपल्याकडे आहे मोठा आवळा, तो मोर आवळा, हे रामफळाचं झाड. असा भारी विषय ना आपल्या इथं. हा तुती आणि पपई लावायची. आणि सकाळी एवढे नारळ सापडलेत 5. इथं बघा मनी प्लांट लावलं होतं एका बॉटलमध्ये, ते चांगलं फुटले आता. आणि इथंच एका कुंडीमध्ये बी लावलं होतं, फणस आठवत नाही लवकर फणस लावलं होतं, फणस आले बघा. आणि फणसाचं फुटलं चांगलं, हे काढून दुसरीकडे लावतो. आणि ह्याला कलम करणार आहे मी आता, थोडंसं अजून मोठं झालं की. जे इथं आपल्या तर फणस येतं ना त्याचा आता कलम करून लावणार आहे, म्हणजे त्याला 2-3 वर्षात फणस येईल. हा ते मनी प्लांट आहे, त्या मनी प्लांट्समध्येच आम्ही पपई खाऊन असे बिया टाकले होते त्या मनी प्लांटच्या कुंडीमध्ये. तर हे चिक्कूचं आहे का जांभळाचं आहे मला थोडंसं डाऊट आहे.
आय थिंक हे चिक्कूचं दिसतंय मला तर वाटतं, पण घरचे म्हणतात जांभळाचं आहे. बघू ते जरा मोठं झाल्यावरती. आणि पपईचे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रोप आहेत. हे लावायचे आहेत मला आज. आणि इथं गुलाबाचं ही एक कुंडी, त्यामध्ये पण गुलाब रेड कलरचा गुलाब आहे. एवढं भारी आहे ना, जर तुम्हाला कळी फुलली ना ते दाखवतो मी, इन्स्टाला टाकल मी स्टोरी त्याची. रोपं काढून घेतो आणि चला तर तिकडे जाऊ आपण टिकाऊ फावडे घेऊन ती लावायची. आता मस्त आहे की असं जरा घरी कोण नाही, एकटाच मस्त याच व्हिडिओचा आनंद घ्यायचा, मजा लावायची, मजा करायची जरा झाडं बिडं लावतो ना. तर तुम्हाला चला बघायला भेटेल आज कशी झाडं वगैरे लावायची ती. सो चलो, झाडं लावा, झाडं जगवा. पाऊस पडत नाही, जून महिना संपत आला तरी पाऊस नाही, त्यामुळे झाडं लावा. बघा मी आता हे पपईची तिथली रोपं काढलेत, 7-8 आहेत. हे ते काढून घेतले, आता चाललं मी लावायला. तर हे थोड्या गॅपवरती लावणार आहे मी आता, 1-1 2-2 फुटाच्या वगैरे अशा अंतरावरती. आणि त्याच्यामध्येच आपल्याला गवतीच्या पण लावायचं. मला ते कसं करायचं आहे, म्हणजे ते जनावरं वगैरे येतात ना ताराच्यातून, तर त्यांच्यासाठी कुंपण करायचं. म्हणजे ते कसं लावलं ना त्यातून येणार नाहीत आतमध्ये, त्यामुळे हे लावले आता. ते आता फावडं घेऊन चालू लावायला. सर्जा राजाची हा नामजोडी. हे काय आहे, इथं रोड आहे आणि तार आहे अशी, ही कंपाऊंड आहे. तर त्या आरती मध्ये तुटलेली आहे. तर त्यामुळे मी काय करणार आता, हे असं कडनी तिथपर्यंत असं तिथून आहे ना इथपर्यंत अशी रोपं लावणार आहेत थोडी असे थोड्या अंतरावरती. आणि त्याच्यामध्ये गवतीच्या लावणार आहे. म्हणजे काय होईल, जे असे तार वगैरे तुटले त्यातून जनावरं किंवा कुत्री वगैरे येतात ना, ती येणार नाहीत. आता काय होतं, जे आतमध्ये लावलेलं आहे आपण, समजा आता ते मेथीच म्हणतोय, हे लावलेलं आहे वांगी वगैरे ती, तर ते खायला वगैरे येतात जनावरं. आणि जे आपलं हे आहे रताळ्याचं वेल लावायचं आहे, रताळी फुटली की पण काय होतात, जनावरं येतात, म्हणजे रानडुकरं वगैरे येतात ते, तर ते डायरेक्ट उकरून काढतात. मग त्यांच्यासाठी काय करणार आहे मी, गवतीच्या लावला की ते गवतीचं कसं असं ते पान असतात ती कापतात अंगाला वगैरे, तर त्यामुळे ते लावणार आहे मी. म्हणजे कसं आपल्याला ते सुरक्षा पण होईल आणि इथं गवतीच्या पण असं ते भारी दिसेल जरा कडणीस रस्त्याच्या. तर त्यामुळे इथं लावणार आहे. चला आता खड्डे खाणून घेतो मी पहिल्यांदा आणि लावून घेतो ते. ते कधी जानेवारीमध्ये आणलं होतं, तर ते बघा केवढं झालं आता. आणि जे असं काय घरात आपण भाजीपाला वगैरे उरतो ना का, कचरा असतो ओला कचरा, तर ते असं टाकायचं झाडांना. मग आता मी त्या दिवशी शेंगा हे केल्या होत्या फोडल्या, तर त्याचं ते टारपालं आहे ते टाकलं ह्याच्यामध्ये, ह्याला टाकलं आहे. नंतर इथं मी एक हे लावलं आहे, म्हणजे तिथं भरपूर आले काय म्हणते त्याला, कोरफड. बघा इथं आहे कोरफड आहे, इथं गुलाब आहे. आणि ह्याच्यामध्ये कोकम लावले. त्या दिवशी मुळशीला गेलं तर त्यावेळेस बिया आणल्या होत्या 7-8, तर ते लावलं इथं. आणि तिथं आपलं प्राजक्ताची फुलं झाड, म्हणजे प्राजक्ताचं. तुम्हाला मेन जे आहे तो विषय दाखवायचा आहे. पहिल्यांदा मी आलो पाटी घ्यायला, पाटी घेतो, शेणखत नाही त्यात आपल्याला. आणि मग पपई लावायची, पपई मेरी जान. पेरू आलं तसं तर किती पडलं, आम्हीच टाकलेले ते, आम्हीच टाकलेले वाटतात. किती घामाला बघा लगेच. आणि तिकडं आबाळ दिसते का बघा, पाऊस येते वाटतं, दुपाराच. चला पहिल्यांदा मी आलोय एका पाटी न्यायला. आता ऑलरेडी थोडं आहे शेणखत, ते टाकतो त्या केळीला, म्हणजे केळी ह्या वर्षी खायला येईल आपल्याला. असे खड्डे खाणून घेतलेत इथं असे पुढे 7-8 झालेत काहीतरी. आणि रोपं बघा आता तोडलं तर लगेच सुकायला पण लागले. शेणखत घेऊन आलं आहे. आता या खड्ड्यांमध्ये थोडं शेणखत टाकायचं सगळ्या, नंतर रोप लावायचं, माती टाकायची, झालं यांचं काम. एक काडी आणून लावली तुम्ही तर ते हळूहळू फुटतं आणि वाढत जातं, त्यामुळे त्याचा काही विषय एवढा नाही. दम लागायला लागला. तर हे तर सगळं असं लावणार मी ह्या तारांनी कडनी. चला पहिल्यांदा रोपं लावून घेतो, कारण ती सुकायला लागलेत, नंतर ती नंतर मारायची परत. खत टाकले आपण आता त्यामध्ये,
नंतर हे असे रोपं बघा लगेच सुकायला लागलेत आत्ताच्या तर काढलेत तर. आणि हे खत टाकून लगेच माती लावून घेते त्याला. ह्याला काय आळं वगैरे करणार नाही मी, कारण आता पावसाळ्याचे दिवस म्हणजे पावसाळा जस्ट सुरूच झाला आता, त्यामुळं आळं केले त्यात पाणी साचून राहील. त्यापेक्षा आपलं हे असंच ठेवणार आहे, म्हणजे जसं पाणी लागेल तसं ते घेईल झाड आणि बाकीचं वाहून जाईल. लावलीत रोपं इथे एक अशी सगळी लावली तिथपर्यंत. आणि प्रत्येक ह्याच्यावरती म्हणजे खाली खड्ड्यात पण हे टाकले, शेणखत टाकले मी, आणि त्यानंतर वरती लावल्यावर पण टाकले. आता फक्त मला वाटतं पाणी देऊ का नको मला हे कळत नाही, कारण की पाऊस जर आला तर ते जास्त होईल पाणी. बघू एक दुपारपर्यंत वाट बघू, किंवा थोडं थोडं एक बादली आणतो, एक मग सगळ्यांना टाकतो. म्हणजे कसं जरा त्यांना हे होईल, पाणी भेटेल म्हणजे वाढायला थोडंसं तात्पुरतं. नंतर होऊन जाईल ते चिटकायपुरतं पाणी टाकतो. आज पण झालं आहे मोसम तयार. आणि मला सारखा व्हिडिओ काढू वाटत नाही, कारण की हात बघा कसा झाला आहे, आणि हा हात बघा. एक तर काहीतरी सकाळपासून ते चार्जिंगच्याला प्रॉब्लेम यायला लागला आहे, की वॉटर डिटेक्टेड इन चार्जिंग पॉईंट काहीतरी, त्यामुळे चार्जिंग होत नाही आहे. काहीतरी लपडच होतात सारखे. तर चला आता हे लावलं आहे मी. आता चालू मी तुती आणायला. तुती तिथं लावायची मला, मलबेरी हे बघा इथं असे 2-3 ठिकाणी लावणार मी, कारण की प्रयोग करायचा मला, की तिथं जर नाही आली तर पुढं कुठं दुसरीकडे यायला पाहिजे, तिथं जर नाही आलं तर दुसरीकडे अजून कुठंतरी यायला पाहिजे. असं म्हणजे 1-2 ठिकाणी आहे ते इथं जरा हे काय म्हणतात त्याला, मुरुम आहे खाली, खडक आहे असा, त्यामुळे तिथं जर नाही आली, सक्सेस नाही झालं तर मग परत ते वायाला जाईल ते रोप, ते झाड आहे ते. त्यामुळे मग 1-2 तिथं लावणार आहे मी, आणि बाकीच्या मला वाटतं असं तिकडं कुठेतरी मातीत लावतो, म्हणजे जरा फुटले तर ते लवकर पण येतील मातीमध्ये. प्रयोग चालू आहेत आपले सध्या, नर्सरी तयार करायची हळूहळू आपल्याला. आणि चला आता जाऊ, रोप आणतो. हां, आणि गवतीच्या पण लावायचे इथं, गवतीचे पण आणायचे काढून. सो चलो. हे बघा इथे एक खड्डा घेतला आहे, हा एक घेतला. ह्या 2 ठिकाणी आता खत टाकतो आणि तुती लावतो. घाम चालला सगळा तोंडात, बोलता येईना. तर चला तुती आणतो आधी पहिल्यांदा. प्रॉपर अशा मुळ्या धरल्यात झाडांनी त्या, हे बघा निघत नव्हतं. येईल का हे लावल्यानंतर, आता येईल मला तर वाटतंय, कारण की ह्यांना चांगले मुळे आहेत. कारण की झाड निघत नव्हतं त्या मातीमधून. ही एक काढतो आणि ही एक काढतो, बाकीचे 2 आहेत ते जरा वेगळ्या ठिकाणी लावतो. ताकद लावावी लागते प्रॉपर त्याला का मुळ्यांना. हे फुलांची कुंडी पण दाखवायची राहिली तुम्हाला मागाशी. फक्त एक हे नाही, हे तोडून आणलं होतं आम्ही कर्जत का गावाकडून आणलं होतं कुठून तरी. ते एक लावले, त्यानंतर एवढं वाढलं बघा. आणि हे बघा मधमाशीच आहे का ती आहे, हां मधमाशीच आहे ती. हे अशी जेव्हा फुलं असतात ना, त्यावेळेस कुठल्या पण बागेत, म्हणजे जेव्हा डाळिंबाची आपण बाग करतो त्यावेळेस मधमाशीचं एक तिथं सांगतात की हे ठेवा तुम्ही, ते काय म्हणतात त्याला, ती जाळी असते ना ती जाळी. कारण की जेव्हा मधमाशी ह्या फुलांवरून दुसऱ्या फळावरती वगैरे दुसऱ्या फुलामध्ये जाते, त्यावेळेस काय करते, ह्या झाडामधलं मेल फिमेल काय ते परागकण असतं त्या फुलामध्ये सोडते, तेव्हा ते फ्रुटिंग होतं, असा त्याचा विषय असतो. तर मधमाशी ही लई म्हणजे खतरनाक विषय. आपल्याला वाटते ती छोटी आहे, चावते बिवते, पण त्यासारखं महत्त्वाचं काम कोणीच करत नाही फ्रुटिंगसाठी. त्यावेळेस मधमाशी लई महत्त्वाचं काम करते. तर आता ती मधमाशी होती, आणि फुलं बघा किती आली ती. लिंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, चंद्र लपला ग बाई. आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही, लिंबोनीच्या झाडा मागे आद्या लपला ग बाई. टाइमपास चालू आहे माझा खतरनाक. कोणच नाही घरी, त्यामुळे बडबड करतोय काय पण. पुदिना, फणस, तुती, जांभूळ, पिकल्या झाडाखाली ढोल कोणाचा वाजती, ढोल वाजती. नंतर हे एक जांभूळ, ह्याला कलम करता यायचे, आईला यायचे, आलंच नाही ते.
नाहीतर आतापर्यंत फ्रुटिंग झालं असतं बघा. इथं लावलं होतं, इथं लावलं होतं, किती ठिकाणी लावलं होतं नल्ले हे बघा, किती ठिकाणी लावलं होतं मी, त्याला फुटलंच नाही ते. आता ह्याला प्रॉपर मी कलम करणार आहे, कारण पुढच्या 2 वर्षात जांभळं खायला यायलाच पाहिजे भाई. विषय नाही तुझा, नाही तर तुला सोडणार नाही मी. हे आहे ते कोणा मुतखडा झाला असेल तर कमेंट करून सांगा. तुम्हाला हे काहीतरी पानफुटी म्हणतात त्याला, ते पाठवतो मी. ह्याचा रस प्यायचा भाई. 2 दिवसात खडा डायरेक्ट तुकडे तुकडे होऊन त्याचा मुरुम होऊन डायरेक्ट बाहेर पडतो. डायरेक्ट चेंदाने लागतो त्या खाड्याचा. ड्रॅगन फ्रूट, बदाम 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 बदाम, कच्चा बदाम. नंतर गोगलवेल, गोगल नाही बोगनवेल, सॉरी गोगलवेल. ओ माय गॉड. आंबा. चला तुतीला आहे, तुतीच म्हणते, हां तुतीच. मलबेरी लावायची, टाईमपास चालू आहे माझं इकडंच. आणि हा बघा, हा गवतीच्या ह्यातलं एक काढणार आहे प्रॉपर पूर्ण झाड मी, आणि तिकडे थोडे 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 तुकडे करून लावणार आहे मी असे. हे डाळिंब मला पण आता 3-4 वर्ष झालेत डाळिंबच येत नाही आहे. त्याला मला वाटते काहीतरी करायला लागणार आहे. कट करणार आहे मी थोडंसं झाड ते आता ह्यावेळेस. एक फुल लागलं आहे तिथं, म्हणजे आता मधमाशी एवढे छोटे छोटे असले तर कधी फुल वाणायची इकडून तिकडे, किती झाडावर फिरणार ती एकच मधमाशी. त्यांच्यासाठी काहीतरी करायला लागेल मला जुगाड. ओयो बुक करायला लागेल. घरी आलो मी आता पाणी प्यायला, ते तहान लागली. वारं सुटले मस्त ते आता गार करा जरा. आणि आता गवतीच्या लावायचं आहे मला. तर गवतीच्या ते हाताला कापल म्हणून मी चाकू न्यायला आलं कट करायला. आणि तिला हळू करायला लागतं म्हणजे ती कापताना, कारण ती कापलं डायरेक्ट अशी चिर पडते मोठी ऑपरेशन केल्यासारखं. तर खूप काळजीपूर्वक करायला लागतं, काळजीपूर्वक. ते चांगलं मोठं झाड बघितलं आहे मी, तर एक डायरेक्ट पूर्ण असा एवढा मोठा अर्धा किलोच्या वरती असा गड्डा असेल तो, तयार झाड ते. तर ते काढतो सगळं कट करून वरती आधी फांद्या त्याच्या, आणि थोडं 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 लावतो सगळीकडं, म्हणजे ते असं पसरत जाईल. तर पाणी पितो आता आणि तिकडं जातो चुम्मा. हे असं गवतीच्याचं बघा झाड आहे. हे झाड म्हणजे ते एक छोटंसं त्याचं झुडूप आहे. तर त्याला काय करतो आहे मी आता, सगळं असं कट करून घेतो आहे, कारण की हे परत म्हणजे काय लवकर फुटतं मग हे, आणि काढायला पण सोपं जातं. आणि हे एक आता मी असं काढलं बघा, हे तुम्हाला दाखवायला. हे जरी लावलं तरी फुटतं गवतीच्या, म्हणजे ह्याच्यापासून बघा एका झाडापासून हे जवळजवळ एवढं तयार होतं. आता मी असंच ह्यातलं सगळं काढणार आहे, कारण की मला सगळं काढायचं आहे. हा काढून तिकडं लावणार आहे मी सगळं. मागाशी तुम्हाला दाखवले म्हणजे पपईचे आहेत आपल्या. तर हे सगळं आता कट करून घेतो ते मी वरची पानं, म्हणजे त्याला लवकर फुटतं नाही, म्हणजे पाऊस पडला की लवकर फुटल ते. ते झाड निघले आता सगळं. आता म्हणजे गवतीच्या तो गड्डा होता सगळा बघा. हे एका यालाच बघा किती दिसतं काही. एक लावली ती काढली त्याच्यापासून हे एवढं तयार झालं हे आणि हे. तर आता ह्यातलं पण हे कट करून मी तिथं लावतो सगळं. चला, हे असं निघतं. ही पानंच ही वाळलेली असतात ना, ती खराब करतं परत झाड, म्हणजे खराब म्हणजे ते कुसतात परत. आहे बघा हे असं, हे सगळं नीट साफ करून तिथं लावायला लागेल ते. चला लावून घेतो आधी. हे बघा सगळं असं गवतीच्या लावलं आहे. इथं सगळं असे कडेने लावून देतो ते. पपईची झाडं सुकली आहेत, त्यांना पाणी द्यायला लागणार आहे, नाहीतर मरून जातील ते. थोडी एक बादली आणतो आणि पाणी टाकतो. सगळे कडेने लावली ते. आईच्या मारा दिसतंय ना. आता जेव्हा वाढतील म्हणजे त्याला फुटायला लागतील त्यावेळेस एक व्हिडिओ काढून टाकतो. आणि आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करतो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. आता ह्याचं जेव्हा फुटतील म्हणजे पपईची झाडं थोडीशी मोठी होतील, आज 21 तारीख आहे ना, 22 आहे, तर एक पुढच्या 15 दिवसांनी किंवा एक महिन्याभराने अजून त्याला रिपोर्ट देतो तुम्हाला, हे किती वाढलेत वगैरे, गवतीच्याला कसे पान वगैरे फुटलेत का नाही ते. आणि पावसाचं तुम्हाला दिसलं असते. तर असेच पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी नवीन असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा. आणि ज्याला कोणाला अशी आवड आहे म्हणजे झाडं वगैरे अशी लावायची किंवा नेचरमधलं थोडंसं, तर त्यांना व्हिडिओ पाठवा, तेवढंच मला सपोर्ट होईल. तर चला आता जातो. आंघोळ करावीशी वाटते, पण दुपारपर्यंत वाट बघतो. पाऊस पडला तर डायरेक्ट पावसात भिजणार. मला कालच भिजायचं होतं पण काम करत होतं त्यामुळे काय भिजलो नाही.
तर आता आज पाऊस पडला तर भिजणार आहे मस्तपैकी पावसात. तर चला व्हिडिओ एंड करू इथं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत दुसरं काय केलं तर चला टाटा टेक केअर बाय चुम्मा.